प्लीज मत दो ऐसे लोगों को, मत दो। जय शिवराय मित्रांनो, आज पुणे युनिव्हर्सिटीमध्ये लोकराजा मॅरेथॉन झालेली होती आणि त्या लोक मॅरेथॉनचं इतकं गचाळ, इतकं भंगार नियोजन होतं, खेळाडूंची अक्षरशः लूट झालेली होती। एक स्वयंसेवक नाही रोडला, आयोजक पळून गेलेले होते आणि 9 स्पॉन्सर असून सुद्धा इतकं गचाळ नियोजन केलेलं आहे, म्हणजे पैशाचे अक्षरशः खिसे भरलेले आहेत या मॅरेथॉनमध्ये। औंच्या एक सुद्धा त्यांचा स्वयंसेवक नाही बघा, पूर्ण गाड्या रोडनी आहेत, मेन रोडच्या उलट्या साईडने पळवतात। लोकराजा मॅरेथॉनला आहे आणि लोकराजा मॅरेथॉनची इतकी वाईट अवस्था आहे हो का, हे आता 21 किलोमीटर पळून सगळे उभे आहेत आणि इतकी वाईट परिस्थिती आहे, ऑर्गनायझर सगळे गायब झालेले आहेत, 1,500 रुपये सगळ्यांकडून घेतलेले आहेत हो का। सगळे इतके पळून गेलेले आहेत, सकाळी 2 वाजता आलेले आहेत, काही दौंडवरून आलेले आहेत, काही झाशीचे आहेत, ह्याच्यावरून आलेले आहेत आणि इतकं भंगार नियोजन, म्हणजे पैसे घेऊन सुद्धा खेळाडूंची लूट आहे, म्हणजे एखाद्या चांगल्या खेळाडूचं नुकसान करतात ते आणि असं करून बाकीच्या मॅरेथॉनचं म्हणजे खेळाडूंचं खच्चीकरण होते। मॅरेथॉन कोणी पण भरवायला लागले आणि धंदा करायला लागलेले आहे, ह्याच्यावरती सरकारने लक्ष द्यावे। जिथं टर्न घ्यायचा तिथं कोणीच नाही आहे, व्हॉलंटियर नाही आहे, कोण नाही आहे। आता 21 किलोमीटर सुद्धा नाही, 19 किलोमीटरच रूट होते आणि हे काय आहे यांचं चाललेलं आहे आणि एक सुद्धा ऑर्गनायझर नाही बघा। आता मॅरेथॉन पूर्ण झालेली आहे, इथं काहीच नाही आहे। आपको क्या लगता है मैराथन का? बहुत बेकार ऑर्गेनाइजर था, आज तक ऐसा ऑर्गेनाइजर कभी नहीं देखा मैंने। एंड आई थिंक ना सारी मैराथन से ज्यादा फीस थी इसकी, ऐसा लगा था कि अच्छा सही में 2 किलोमीटर मुझे लगा था, अब मुझे आई सेट फॉर आई रिक्वेस्ट इंडिया रनिंग प्लीज मत दो ऐसे लोगों को, मत दो। हे बघा, इथं ट्रॉफी आहेत, सगळ्या अंधारामध्ये आहेत। थांबा 1 मिनिट, हे बघा इथं अख्ख्या ट्रॉफी आहेत आणि फक्त रनर घेतात ट्रॉफ्या, हे बघा बाकी कोणच नाही इथं। हे बघा कोणती पण ट्रॉफी घ्या, फर्स्ट नंबर, सेकंड नंबर, या अशा ट्रॉफी आहेत त्यांच्या आणि अशी अवस्था आहे, इतकी बेकार अवस्था झालेली आहे, पहिली मॅरेथॉन असेल पुण्यातली अशी। तुम्ही आता पूर्ण व्हिडिओ बघितलेलाच आहे आणि पूर्ण व्हिडिओमध्ये बघितलेले 9 स्पॉन्सर घेऊन आणि आयोजकांनी 21 किलोमीटरवाल्यांकडून 1600 रुपये आणि 42 किलोमीटरवाल्यांकडून 2600 रुपये घेतलेले आहेत। एवढ्या पैशाचं यांनी मोठा फ्रॉड केलेला आहे आणि या फ्रॉडमध्ये आपले पुणेकर अक्षरशः कायमच फसतात। मी मागच्या पुणेरी मॅरेथॉनमध्ये पण हेच सांगितलं होतं आणि ह्या पण मॅरेथॉनमध्ये हा स्कॅम होतोय, प्रत्येक मॅरेथॉनमध्ये हा स्कॅम होतोय, पण कोण आवाज उठवत नाही। आपण सर्व धावपटूंनी याच्यावरती आवाज उठवला पाहिजे आणि पुणेकरांची आणि धावपटूंची होणारी लूट थांबवली पाहिजे। आपल्या पुण्यभूमीमध्ये असले फ्रॉड करणारे व फसवणूक करणाऱ्या आयोजकांना आपण गाडलं पाहिजे। जय शिवराय।